म्हणजे लोकांना कसं आकर्षित करणार, काय सांगणार दादा याच्याविषयी? सचिन भाऊ कापसे व सचिन भाऊ कुंभारे आपल्यासोबत आहे, जाणून घेऊ त्यांची काय प्रतिक्रिया आहे. जय भीम. माझं नाव सचिन कुंभारे आहे. मी प्रभाग 33मध्ये अ गटामधनं अनुसूचित जातीमधून मी लढतो आहे. जनतेच्या ज्या सामाजिक समस्या होत्या, ज्या त्यांच्या बेसिक समस्या होत्या, त्या समस्या आजपर्यंत सुटल्या नाही. जे काही उमेदवार इथे निवडून आले ते प्रभागाच्या विकासासाठी त्यांनी काम केलं नाही. त्यानंतर त्यांनी ज्या नाल्यांची व्यवस्था, ज्या गटरची व्यवस्था, ज्या रोडांची व्यवस्था व्यवस्थित करायला पाहिजे होती त्या त्यांनी केलेली नाही. तसेच लोकांना मालकी हक्क पट्टे मिळाले पाहिजे यासाठी कोणी आजपर्यंत धडपड केलेली नाही. त्यामुळे मी सुद्धा एका कौशल्यनगर झोपडपट्टीमध्ये राहणारा एक शिक्षित युवा आहे आणि जेव्हा मला समजलं की या आमच्या मालकी हक्काच्या पट्ट्यासाठी, आमच्या समस्यासाठी बाहेरचे उमेदवार आणि ज्यांच्या घरी सर्व व्यवस्था आहे त्यांना या गरीब जनतेच्या समस्येची त्यांना पीडा जाणवत नाही, त्याच्यामुळे मी स्वतः या लढाईमध्ये सहभागी होऊन स्वतः उमेदवार झालो. आणि माझा या सर्व जनतेंना संदेश आहे की ज्या वेळेस मी निवडून येईल त्या दिवशी 2 वर्षाच्या आतमध्ये सर्व जनतेंना, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या सर्व जनतेंना मालकी हक्काचे पट्टे मिळेल. त्यांच्या गल्लीमध्ये आज ही अवस्था आहे की रोडामध्ये गटर आहे की गटरमध्ये रोड आहे हे सुद्धा समजत नाही. त्या सर्व समस्या सुटतील, त्यांना सुरक्षित चांगले रोड मिळतील, चांगले गटर लाईन मिळतील जिथे कधीही पाणी साचणार नाही. त्यांच्या मुलांना फ्रीमध्ये इंग्लिश मिडियमची शिक्षा त्यांना सरकारी शाळेमध्ये शिकवली जाईल अशी आमची डिमांड आहे. या मागणीवरून आणि हे वादे करून जनतेसमोर मी आज उभा झालो आहे. प्रभाग 33मध्ये अ गटातून सर्व जनतेला माझी विनंती आहे, यावेळेस शिक्षित युवा लोकांना निवडून द्या आणि विकासाच्या मुद्द्यावरतीच मतदान करा. एवढीच माझी नम्र आहे. सचिन भाऊ कापसे सुद्धा आपल्यासोबत आहे. एक छोटीशी प्रतिक्रिया आपण त्यांची पण जाणून घेऊ. दादा, काय म्हणणं राहील तुमचं या सगळ्या निवडणुकीबद्दल? कसं काय तुम्ही लक्ष वेधायचा प्रयत्न करताय सर? नमस्कार. जय महाराष्ट्र, जय शिवसेना. मी प्रभाग क्रमांक 33 मधून सचिन सुरेश कापसे, एक अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेना पक्षाने मला उभं केलेलं आहे. आज या प्रभागामध्ये ज्या काही समस्या भेडसावत आहे, मागील 30 वर्षापासून जे नगरसेवक झाले त्यांनी कधीही कौशल्यनगर, कैलाशनगर आणि काही जो स्लम एरिया आहे तिथे अजूनही लक्ष दिलेलं नाही. त्यांनी फक्त काय केलं, आपला एरिया, आपली गल्ली, आपलं घर हेच सजवलं आहे. आम्हाला कौशल्यनगरमध्ये सर्वात जास्त जी भेडसावणारी समस्या म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम. जेव्हा पावसाळ्याचं पाणी येतं त्या पाण्याने पूर्ण घरांमध्ये पाणी साचतं आणि काहीही होत नाही. आम्हाला सर्वात पहिले तो प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. त्याच्यानंतर कैलाशनगरमध्ये पुष्कळशा गल्ल्यांमध्ये काही आणखी समस्या आहेत, त्या समस्यांना आम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आणि सर्वात पहिला प्रश्न म्हणजे इथे आहे रोजगाराचा. इथे जे युवा पिढी आहे त्या पिढीचं काम नाही आहे, शिक्षित आहे तर ती व्यसनाधीन होऊन राहिली आहे. व्यसनाधीनासोबत ती गलत मार्गाला चालली आहे. त्यांना आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि त्यांना एक प्रशिक्षण केंद्र उघडवून आपल्याला त्यांना रोजगार निर्मिती करून द्यायची आहे आपल्याला याच विषयावर. त्याच्यानंतर महिलांसाठी महिला सशक्तीकरण हे करून महिलांसाठी रोजगार निर्मिती बचत गट हे उभे करायचे आहेत. महिलांचा जो माल तयार करतो बचत गट आणि स्वयंरोजगारातनं, गृहोद्योगातनं त्या मालासाठी विकण्यासाठी स्वतः मी एक प्लॅटफॉर्म माझ्या निधीतनं मी उभा करून देईन. सर, तुम्ही जनतेला काय आव्हान करणार? मी जनतेला एकच आव्हान करतो की यावेळेला जास्तीत जास्त संख्येने तुम्ही मतदानाचा अधिकार बजवा. हारणं जितणं हा तुमच्या हातात आहे, आमच्या हातात नाही. तुम्ही जेवढा मतदानाचा अधिकार बजवाल आणि चांगल्या व्यक्तीला निवडून द्याल तरच आज आपल्या प्रभागाचा विकास चांगला होऊ शकतो आणि आपला प्रभाग सुंदर आणि सुशिक्षित राहील. खूपच अत्यंत सुंदर अशी तुम्ही लोकांना एक छोटीशी माहिती दिली आहे आणि आशा करतो आहे की लोक तुम्हाला मतदान करून यावेळेला काहीतरी परिवर्तन आणतील. धन्यवाद. वारे केटली, वारे केटली, वारे मशाल, वारे मशाल. सचिन भाऊ तुम आगे बोलो, सचिन भाऊ तुम आगे बोलो.